कलर घ्यायचा आहे. कसा कलर घे? ओम नमः शिवाय. हर हर महादेव. हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज महाशिवरात्री आहे, तर सर्वांना आमच्या शेळके फॅमिलीकडून महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. हा ब्लॉग जर लवकर आला तर तुम्हाला ती शुभेच्छा लवकर भेटून जाईल, तर ज्या दिवशी आपण अपलोड करीन त्या दिवशी भेटेल. आणि मित्रांनो, तुम्ही पाहताय आमचा हा व्हिडिओ नवीन चॅनेलवरती आलेला आहे. कारण तसंच आहे मित्रांनो, खूप बॅड न्यूज आहे आमच्यासाठी. 4-5 दिवस झाले मी टेन्शनमध्ये होतं, कारण की आपला छत्रपती संभाजीराजावरती जो चित्रपट आला होता त्याचं नाव होतं छावा. हा बघण्यासाठी आम्ही गेलेलो आणि थोडंसं त्यातलं कंटेंट वापरलं. त्यावरती आपल्याला आहे ना कॉपीराइट स्ट्राईक भेटलेलं. नॉर्मल कॉपीराइट भेटला असतं तर सॉन्ग वगैरे रिप्लेसमेंट करून होतं, परंतु हे कॉपीराइट स्ट्राईक भेटल्यामुळे आपला चॅनल टर्मिनेट केला आहे 3 मार्चपर्यंत. परंतु यूट्यूबचा असा रूल्स असतो, जर आपण दुसऱ्यांचा कंटेंट वापरला त्यावर आपल्याला 90 दिवसामध्ये 3 स्ट्राईक भेटला तर पूर्णपणे आपला चॅनल डिलीट होऊन जातो. आणि असंच काहीतरी होणार आमच्या बाबतीत. आता फक्त आपल्या चॅनलवरचे जे जुन्या व्हिडिओ ते पाहू शकतो, ते सुद्धा 3 मार्च नंतर ते सर्व गोष्टी सर्व चॅनलच पूर्ण डिलीट जाणार आहे. ज्यावेळेस तुम्ही सर्च करशाल मिस्टर MC शेळके ब्लॉग्स तर पूर्णतः नाव निशाणच मिळणार आहे आमचं, माहीत नाही. आणि मित्रांनो, आज महाशिवरात्री आहे, तर नक्कीच मी महादेवांना साकडं घालणार. आमच्या चॅनलला काही होऊ नको देऊ आणि आमची मेहनत अशीच, जेवढी आम्ही मेहनत केली ती आमची मेहनत टिकून येण्यासाठी मी रिक्वेस्ट करणार आहे महादेवांना. बघूया महादेव आपल्या ऐकतात का. ॲक्च्युली गलती आमचीच आहे, त्यासाठी सजा तर नक्कीच भेटणार आहे, परंतु जर दया आली तर ठीक आहे. चला मित्रांनो, आपला हा ब्लॉगिंगचा चॅनल आपण नवीन खोलणार आहे. अजून याचं नावसुद्धा डिसाईड नाही केलेलं आहे. 2-3 ब्लॉग अपलोड केल्यानंतर आम्ही नावसुद्धा डिसाईड करील. आणि मित्रांनो, यांच्या स्कूलमध्ये उद्या म्हणजे 27 तारखेला एक कॉम्पिटिशन आहे, त्याचं नाव आहे बेस्ट ऑफ वेस्ट. म्हणजे नको असलेल्या वस्तू बसून आपण काहीतरी करून दाखवायचं. तर मित्रांनो, मी बोललो आज शिवरात्री आणि उद्या काय करायचं, तर माझ्या डोक्यात एक आयडिया आली. आम्ही असं ठरवलंय की आपण शंकरांचे पिंड आणि डमरू बनवायचं, कारण की योगायोग पण जुळून आलेला आहे मित्र. आणि ते सोपं आहे केसाठी. केसला आज प्रॅक्टिस करून घेणार आहे, त्यासाठी आम्हाला व्हिडिओ सुद्धा काढायला भेटणार आहे त्याच्यावरतून. आणि प्लस उद्याची प्रॅक्टिस आज सुद्धा होणार आहे. आणि आज महाशिवरात्री आहे, महादेवांचा वार आहे, आणि आपण कुठे मागे राहायला हवं, तर काही ना काही आपण महादेवासाठी समर्पित करू करणार आहे. आणि ह्यावेळेस कियांशी ना ते सगळ्या गोष्टी बनवून दाखवणार आहे, आणि ते पण तुम्हाला मी नक्कीच आपल्या व्हिडिओवरती दाखवणार आहे. आणि आम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि आपला ब्लॉग बनवायला सुद्धा कंटेंट भेटणार आहे. चला मित्रांनो, हर हर महादेव. हे ना असं पकडायचं आणि कलर घ्यायचा आहे. कसा कलर घे? असं करून 1 2 3 4 4 पकड असं. याद तू प्रश्नांचा कलर पकडणार, ते याद ना पकडणार. आणि पकड चिमटीमध्ये आणि कलर कर. मित्रांनो, प्रतीक्षा आहे ना डायरेक्शन देतीये की यशला, आणि उद्याची प्रॅक्टिस पण आताच आम्ही करून घेणार आहे मित्रांनो. चला तर आपण बघूया की यश कसा करतोय ते. आणि मी आता आपल्या मोबाईलला ट्रायपॉडला लावून ठेवल्या साईडला, आणि मी शॉर्ट व्हिडिओ साठी सुद्धा रेडी आहे. मित्रांनो, कोणाचं काय चाललंय आणि कोणाचं काय चाललंय तुम्ही पाहू शकता. दादू, काय करतोय तू? काय करतोय? तुला स्कूल नाहीये? तुला ना दिला तुमच्या मॅडमनी प्रोजेक्ट? आम्हाला झोपायचा प्रोजेक्ट आहे. बघायच्या मम्मीची आणि पोराची हालत. सकाळी तयार होत्यात आणि रात्री बिकारी होत्यात. आपण सकाळी बिकारी राहतो, रात्री तयार. चला. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. मित्रांनो, प्रतीक्षा सुद्धा आता रेडी झालेली आहे. यश आणि मी तर पहिल्यापासूनच रेडी होतो. सर्व आपल्या गोष्टी आटोपल्यानंतर आपण जाऊया आता मैदानामध्ये. आमच्या मैदानामध्ये महादेवाचं छोटं मंदिर होतं, आता खूप मोठं बांधलेलं आहे, तर आपल्याला तिकडे जायचं आहे दर्शनासाठी. म्हणून आम्ही कुठे बाहेर जातच नाही, कारण की आमच्या मैदानामध्येच खूप मोठं महादेवांचं मंदिर आहे. चला मित्रांनो, आता आपण जाऊ महादेवांच्या दर्शनाला. हर हर महादेव.
आणि मित्रांनो आम्ही दर्शन वगैरे करून आताच घरी आलेलो आहे. पूर्ण घामाघूम झालं. मैदानात पण थोडंसं शूट करायला भेटलं. भजन चालू होतं तिकडे पण शूट झाले मित्रांनो. आणि मित्रांनो आमचा ब्लॉग हे नवीन चॅनलवर आलेला आहे हे तर पण तुम्हाला कळलंच असेल. माहीत नाही आमचा पहिलावाला जो चॅनल आहे मिस्टर MC शेळके ब्लॉगचा तो टर्मिनेट कधी पण होऊ शकतो. 80% असं दिसतंय चॅनल पूर्णपणे रिमूव्ह होणार आहे. 20% आशा आहे. म्हणून आम्ही ॲडव्हान्समध्ये दुसरा चॅनल खोलून ठेवला आणि त्याच्यावरती ब्लॉगिंग चालली. पहिल्या चॅनलला तसं तुम्ही जास्त प्रेम दिलं ह्या चॅनलला तसंच प्रेम जास्त द्या. आणि चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला बाय बाय.